महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मानवी आरोग्यास हानिकारक असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात तालुका जालना पोलिसांनी सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत कार्यवाही करत तब्बल 10,000 रुपये किमतीचा मांजा जप्त केला। मांजाची विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। छत्रपती संभाजीनगर येथे पतंग उडवताना रस्त्यावर आलेल्या मांजामुळे एका फौजदाराचा गळा कापला गेल्याची घटना काल घडली होती। जालना जिल्ह्यातील बंदी असलेला आणि मानवी आरोग्यास हानिकारक असलेला मांजा अवैधपणे मोठ्या प्रमाणात विक्री केला जात आहे। अशा प्रकारे मांजा विक्री करणाऱ्या विरोधात तालुका जालना पोलिसांनी आज सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत जाऊन कार्यवाही केली। या मांजाची विक्री व वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी टांगा स्टँड परिसरातील नाल्यांवर मांजाची विक्री होत असलेली दुकाने दाखवली। तालुका पोलिसांनी दुकानांची झडती घेतली असता तिथे विविध प्रकारचा मांजा आढळून आलाय। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक सुरेश उनवरे, पोलीस कर्मचारी विलास आटोडे, लक्ष्मण शिंदे, मदन गायकवाड, विलास कांबळे, विशाल काळे, चंद्रकांत माळी आणि चालक कुळे यांनी केली। सर, मांजाची काही कारवाई करण्यात आली आहे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत। एक मांजाचं विक्री करत असल्याची माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने आटोळे, गायकवाड, लक्ष्मण शिंदे यांनी जाऊन ते इसमस ताब्यात घेतले असता त्याकडून 10,000 रुपयाचा मांजा प्राप्त झालेला आहे। त्यानुसार गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे। मकर संक्रांतीच्या निमित्त जे मुले पतंग उडवतात त्यासाठी नायलॉनचा मांजा वापरला जातो। तो नायलॉनचा मांजा मानवी शरीरास धोकादायक आहे, तसेच पशुपक्ष्यांनाही धोकादायक असल्याकारणाने त्याच्यावर सरकारकडून त्याच्यावर निर्बंध लागलेले आहेत आणि सध्याच्या 1-2 दिवसामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे कुणाचा जीव जाणे इतपत पण दुखापत झालेली आहे। तरी सदरचा मांजा, नायलॉन मांजा हा कोणी वापरू नये। ते कोणी तसा विक्री करत असल्यास किंवा खूप वापर करत असल्यास त्यावर पोलिसांना कळवावे, त्यानुसार पोलीस उचित कारवाई करण्यात येईल। ज्याच्यामुळं कोणताही मानवी शरीरास धोका होईल असं कोणतीही वस्तू वापरलेली असल्यास पोलीस त्यानुसार कारवाई करणार आहे। आणि तसा जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही त्याबाबत संबंधित पोलिसांना किंवा 112वर कॉल कळवावे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।